गणिताच्या 9 भाषांमधून करून घेणार आहोत। 1 ते 100 पर्यंत कोणताही अंक शिकवताना प्रत्येक अंक हा गणिताच्या 9 भाषांमधून जर मुलांना सांगितला तर मुलं तो अंक कधीही विसरत नाहीत। सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक जण जास्त जणांची तक्रार असते, पालक असू देत काही शिक्षक असू देत, की मुलं 1 ते 100 संख्या वाचतात परंतु त्या संख्या त्यांच्या लक्षात राहत नाही। त्या संख्या लक्षात राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोणताही अंक जेव्हा आपण 1 या अंकापासून शिकवायला सुरुवात करतो तेव्हा तो अंक मुलांना गणिताच्या 9 भाषांमधून तो त्या अंकाची ओळख करून द्यायची, जेणेकरून अंक कायमचा लक्षात राहतो। त्याच्यासाठी पहिली भाषा पाहूयात आपण। आणखी गणिताच्या भाषांमधूनच अंक का समजावून सांगायचा, कारण मूल जेव्हा घरातून शाळेत आलेलं असतं, जेव्हा इयत्ता पहिलीमध्ये मूल येतं किंवा अंगणवाडीमध्ये मूल येतं तेव्हा त्या मुलाला भाषा ही घरामध्ये अवगत झालेली असते। घरात लोक बोलत असतात, अरे दुकानात 2 किलो साखर आण, 2 चॉकलेट आण, 2 बिस्किट आण, 3 चॉकलेट आण, म्हणजे ही भाषा त्यांना माहीत झाली। पण हा 3 हा अंक काय आहे किंवा 3 वस्तू किती असतात हे मुलांना माहीत नाही। हे सर्व माहीत व्हावं, अंक मुलांना समजावा, नक्की अंक काय आहे आणि तो अंक कसा असतो हे कायमचं लक्षात राहण्यासाठी आज आपण गणिताच्या 9 भाषा पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली भाषा आहे चित्रभाषा। इथं मी काही चित्र काढलेली आहेत। पृथ्वी इकडे या, इथं मी किती चित्र काढलेत आणि कशाची चित्र काढलेत आम्हाला सांग। कशाचे चित्र काढले मी? फुलांचे। किती चित्र काढलेत फुलांची? मोज बरं। 1 2 3। फुलांची किती चित्र काढलेत मी? 3। व्हेरी गुड, बस खाली। अशा पद्धतीने मुलांना विविध चित्र, फुलांचे चित्र, फळांचे चित्र, पक्ष्यांचे चित्र, प्राण्यांचे चित्र याच्यामधून आपण अंक ओळख करून घ्यायची। आज मी 3 अंकाची ओळख चित्रांच्या चित्रभाषेतून करून दिली। आता आपण वस्तुभाषेमधून अंकाची 3 अंकाची ओळख वस्तुभाषेतून कशी करायची हे पाहूया। वस्तुभाषा, इथं मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत, माझ्या विद्यार्थ्यांना मोजायला सांगते। शेवटी इकडे या, हे बघ त्या पेन्सिल किती आहेत आम्हाला मोजून दाखवतो। 1 घे की हातात घ्या। 1 2 3। छान। आणि हे स्पंज किती आहेत मोज बघ की। 1 2 3। छान, बस। अशा पद्धतीनं आपण मुलांना ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत वस्तू, पेन्सिल, पेन, पट्टी, खोडरबर, शार्पनर, स्पंज, रुमाल, त्या वस्तू मुलांना हाताळायला द्यायच्या आणि मुलांना वस्तूमधून 3 ह्या अंकाची ओळख वस्तुभाषेतून करून द्यायची। आता पुढील भाषा पाहूया, बोटांची भाषा। आपल्या दोन्ही हातांना, ह्या हाताला आणि ह्या हाताला 5 बोटे, ह्याला 5 बोट आहेत। मग बोटांची भाषा, मुलांना बोटे दाखवायची आणि मोजायला सांगायची। 1 2 3। बोटांच्या भाषेमधून देखील मुलांना अंक हा समजतो। ही आहे कृती भाषा। कृती भाषेमध्ये यामध्ये तुम्ही मुलांना विविध कृती देऊ शकता। उदाहरणार्थ रित्रीय, समर्थय, शौर्य, उभा राहायचं, तिकडे 2 करा, आता कमरेवर हात ठेवा आणि 3 उड्या मारून दाखवा। 1 2 3। छान, आता कान पकडा, 3 उड्या भाषा काढायच्या, काढा 3 उड्या भाषा। 1 2 3। छान, आता 3 टाळ्या वाजवा। 1 2 3। व्हेरी गुड, बसा। अशा पद्धतीने कृती भाषेमध्ये तुम्ही कोणतीही कृती करून घेऊ शकता। 3 उड्या मारायला सांगा, टाळ्या वाजवायला सांगा, उठा बशा काढायला सांगा, बेडकुड्या मारायला सांगा। 3 अंक आपण चौथी भाषा कृती भाषा याच्यामधून आपण समजावून सांगितला। आता आपण पाहूया 5वी भाषा आहे ध्वनी भाषा। यामध्ये आपण बेल वाजवू शकतो, टाळी वाजवू शकतो। समर्थ इथे या, मी टाळ्या किती वाजवल्या व्यवस्थित ऐक आणि मला सांग किती टाळ्या वाजवल्या मी? किती वाजवल्या? 3। छान, व्हेरी गुड, बस खाली। अशा पद्धतीनं ध्वनी भाषा आपण विविध ध्वनी काढून जो अंक शिकवायचे, 3 अंक शिकवायचे तर 3 टाळ्या वाजवा, 4 अंक शिकवायचे तर 4 टाळ्या वाजवा किंवा 4 वेळा बेल वाजवा। अशा पद्धतीने ध्वनी भाषेतून आपण 3 अंक समजावून सांगू शकतो। चलन भाषा, आपल्याकडे शाळेत सर्वांजवळ अशा नोटा असतात किंवा आपण छापरीच्या कागदाच्याही नोटा तयार करू शकतो। इथं मी नोटा ठेवले, शौर्य इकडे या, याच्यामधून मला तू 3 नोटा काढून दाखव। 1 2 3। छान, किती नोटा काढल्यास तू? 3। व्हेरी गुड, बस खाली। अशा पद्धतीने आपण चलन भाषा ही नोटांच्या साह्याने, ठोकळ्यांच्या साह्याने, नाण्यांच्या साह्याने समजावून घेऊ शकतो। ही भाषा अतिशय महत्त्वाची आहे। आपण गणित जे शिकवतोय मुलांना हे व्यावहारिक ज्ञान मुलांना आत्मसात व्हावं। जेव्हा मूल बाहेर जातं, दुकानात जातं किंवा आणखी इतर कुठे जत्रेत जातं, त्याला समजावं 5 रुपये किती, 10 रुपये किती, 4 रुपये किती, 3 रुपये किती। व्यवहार ज्ञान समजण्यासाठी चलन भाषा अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे जेव्हा आपण अंक ओळख करून देतोय चलन भाषा घ्यायला अजिबात विसरायचं नाही। आता पाहूया पुढील भाषा। भाषा महत्त्वाचं म्हणजे गोष्ट ही एका ओळीची ही असते। आपण जो अंक शिकवतोय तो अंक मुलांना सांगायचा। आता आपण सध्या सर्व भाषा कोणत्या अंकाला
आणखी एक गोष्ट सांग तीनची. तिने गोष्ट काय सांगितली, माझ्याकडे 3 चॉकलेट होते. अजून एखादी गोष्ट सांग एका ओळीची. मम्मीने मला 3 नोटा दिले. व्हेरी गुड. बसा खाली. छान. म्हणजे गोष्ट ही एका ओळीची असू शकते. आपण जो अंक शिकवतोय तो अंक मुलांना सांगायचा आणि एका ओळीची तो अंक त्या ओळीमध्ये घालून मुलांना गोष्ट सांगायची. आता तिने गोष्ट काय सांगितली, माझ्याकडे 3 चॉकलेट होते. दुसरी गोष्ट सांगितली, मम्मीने मला 3 नोटा दिल्या. अशा पद्धतीने मुलांना आपण जो अंक शिकवतोय तो अंक घेऊन एका ओळीमध्ये गोष्ट शिकवायला सांगायची. आता पाहूया पुढील भाषा. 8वी आहे स्पर्श भाषा. स्पर्श भाषेतून मुलांना अंक ओळख देताना हा खूप सुंदर खेळ तयार होतो. मी दाखवते तुम्हाला. तुम्ही इकडे या, तिकडे तोंड कर, डोळे बंद कर. आता या ट्रे मध्ये मी काही ठराविक पाईप ठेवलेले आहेत काड्या. त्या तू डोळे बंद करून मोजून दाखव. 1 2 3. डोळे उघड. आता किती काड्या आहेत तुझ्याजवळ? 3. अशा पद्धतीनं स्पर्श भाषा ही मुलांना डोळे बंद करण्यासाठी एखादा बॉक्स घ्यायचा, बॉक्समध्ये वस्तू टाकायच्या आणि मुलांना त्या डोळे बंद करून वस्तू बघायला लावायच्या किती वस्तू आहे. याच्यामधून ही अंक ओळख छान होते. आता पाहूयात पुढची भाषा, जी की सर्वात महत्वाची आहे. पुढची भाषा आहे अंक भाषा. अंक भाषा. आता आपण मुलांना या सर्व भाषा शिकवल्या. कोणत्या कोणत्या भाषा शिकवल्या? चित्रभाषा, वस्तुभाषा, बोटांची कृती, ध्वनी, चलन, गोष्ट, स्पर्श. या सर्व भाषा शिकवताना मुलांनी विविध कृती केल्या. मग त्या कृतीमध्ये ज्या मुलांनी 3 चित्र ओळखली, 3 वस्तू उचलल्या, 3 बोटं मोजून दाखवली, 3 उड्या मारल्या, 3 टाळ्या ऐकून सांगितलं, 3 नोटा घेतल्या, मोजल्या, 3ची गोष्ट सांगितली, स्पर्शाने 3 वस्तू ओळखल्या. या पद्धतीनं अंक भाषेमध्ये 3 हा अंक जे तुम्ही पाहिलं तो 3 हा अंक या पद्धतीनं काढतात. हे मुलांना समजावून सांगायचं. 3 हा अंक मुलांना 9 भाषेमधून 3 हा अंक मुलांना अतिशय सुंदर समजला. एक गोष्ट लक्षात घ्या, मुलांना ह्या 9 भाषेमधून तुम्ही जर अंक ओळख करून दिली तर मुलं अंक कधीही विसरत नाही. आणि एकदा का 1 ते 100 अंक परफेक्ट मुलांच्या लक्षात राहिले की इयत्ता पहिलीतली मुलं देखील कोटीपर्यंतच्या संख्यांचं वाचन करू शकतात. हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवेल की आमची पहिलीची मुलं कोटीपर्यंत संख्या कशी वाचतात. आता ह्या 9 भाषांमधून मुलांना अंक तर लक्षात राहिला, पण गणितामध्ये अशा खूप काही तर एवढ्या भाषेमधून घेऊनही काही मुलं अशी असतात ज्यांचे अंक अजिबात लक्षात राहत नाही. त्यांच्यासाठी अजून पुढच्या कृती काय आहे की फक्त हा 3 अंक लक्षात ठेवण्यासाठी 1 ते 5 चे टप्पे करायचे. 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 अशा अंकांचे टप्पे करायचे. आणि ते टप्पे करून 30 प्रकारच्या कृतींमधून, 30 प्रकारच्या विविध कृतीमधून 1 ते 5 अंक लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहूया. यशवर्धिनी आहे आमची गेल्या वर्षीची पहिलीची विद्यार्थिनी, ह्या वर्षी दुसरीत गेली आहे. ती आपल्याला कोटीपर्यंतची संख्या स्वतः तयार करून त्याचे वाचन करून दाखवेल. संख्या तयार करा अगोदर कोटीपर्यंतची. आता त्या संख्येचे वाचन करून दाखव. 4,42,12,313. व्हेरी गुड. मी आहे आमची गेल्या वर्षीची पहिलीची विद्यार्थिनी, ह्या वर्षी दुसरीत आहे. ती कोटीपर्यंत संख्या तयार करून आपल्याला वाचून दाखवेल. 5,52,25,210. व्हेरी गुड.